नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, भारतात फार पूर्वीपासून वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक धर्माच्या रूढी परंपरांनुसार टोपी घालण्याची पद्धत आहे. सर्वच जास्तीत जास्त टोप्या ह्या दिवसा उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून वापरल्या जातात. तर आता काही युवक युवती फॅशन म्हणूनही टोप्या वापरतात. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा लोकप्रिय हाच टोपीचा विषय घेऊन आज मी आपल्यासमोर आलो आहे. तर मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे टोपी. टोपी घालणे केव्हाही खूप सोपे असते, पण कोणती टोपी घालायची हेही तितकेच खूप महत्त्वाचे असते. टोपीच्या आतमध्ये लपलेले असतात अनेक राज, अनेक भेद. एकोप्याची परंपरा जपणारे अनेक राज. म्हणूनच लग्न कार्यात, समारंभात घालतात टोप्या पाहुणचाराच्या. तसे टोपी घालणे केव्हाही खूप सोपे असते, पण कोणती टोपी घालायची हेही तितकेच खूप महत्त्वाचे असते. पण काही जण गोड बोलून विश्वासघात करतात, आर्थिक फसवणूक करतात. म्हणून काही जण गमतीने म्हणतात, टोपी घालून गेला म्हणजेच फसवणूक करून गेला. म्हणजेच टोपी घालणे केव्हाही खूप सोपे असते, पण कोणती टोपी घालायची हेही तितकेच खूप महत्त्वाचे असते. तितकेच खूप महत्त्वाचे असते. टोपी असते वर्दीतल्या अधिकाराची, टोपी असते मानापानाची, सन्मानाची. टोपी असते गर्दीतल्या सामान्य माणसाची, ऋतूनुसार बदलणारी. पावसाळ्यात सुडीदार टोकाची, तर हिवाळ्यात उबदार रेशमाची, आणि उन्हाळ्यात जाळीदार हवेची. टोपी घालणे केव्हाही खूप सोपे असते, पण कोणती टोपी घालायची हेही तितकेच महत्त्वाचे असते. पण कोणती टोपी घालायची हेही तितकेच महत्त्वाचे असते. सर्वच टोप्या शोभून दिसतात डोक्याला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. कोणालाही कोणत्याही प्रकारच्या, प्रत्येकाच्या आवडीनुसार टोप्या शोभून दिसतात सर्वांनाच. टोप्या शोभून दिसतात सर्वांनाच, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. टोपी घालणे केव्हाही खूप सोपे असते, पण कोणती टोपी घालायची हेही खूप महत्त्वाचे असते. पण कोणती टोपी घालायची हेही खूप महत्त्वाचे असते. म्हणून मित्रांनो, उन्हाळ्याची काळजी घ्या आणि उन्हात टोप्यांचा जास्तीत जास्त वापर करा. तर मित्रांनो, आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा. अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत, नवीन विषयास ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा.